नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, वर्तमानपत्रातून असेल किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल सतत व्हिडिओ व्हायरल होत आहे। कर्जमाफी होणार, कर्जमाफी होणार, सरसकट कर्जमाफी होणार आणि त्यामुळे शेतकरी हे अतिशय संभ्रमात आहे की नेमकी कर्जमाफी होणार की नाही होणार, कोणाची होणार, कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे। तर कर्जमाफी होणार का या प्रश्नाचे दोन उत्तर आहेत। कर्जमाफी होणार आहे होय आणि कर्जमाफी होणार नाही। कारण कर्जमाफी ही कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे तर सध्याची शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे खूप खराब आहे। कारण यावर्षी दुष्काळ पडलेला आहे आणि सतत 2 वर्ष जे आहे ते अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि यावेळी दुष्काळाने। परंतु जे कर्जमाफीचा जो सरकारचा निर्णय असणार आहे, आताच अधिवेशन झालं, अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी देखील की त्यांनी कोणत्या योजना लागू केल्या, किती मदत केली, अतिवृष्टीची असेल, धानलं त्यांनी वाढून अनुदान दिलं, त्यांनी कर्जमाफीबाबत देखील एक सूचक वक्तव्य केलं की कर्जमाफी होऊ शकते। परंतु कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। 2019 मध्ये जी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जी लागू करण्यात आली होती आणि त्या योजनेमधून जे शेतकरी तांत्रिक कारणामुळे किंवा काही अन्य कारणामुळे त्यांची कर्जमाफी होऊ शकली नव्हती, अशा शेतकऱ्यांची जे अजूनपर्यंत कर्जमाफी झालेली नाही आहे किंवा बरेचसे शेतकऱ्यांनी हे कोर्टामध्ये देखील केस दाखल केलेला आहे त्याविरोधात ज्यांची कर्जमाफी झाली नव्हती, अशा शेतकऱ्यांना यामधून दिलासा मिळू शकते। सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी मित्रांनो होणार नाही, हे एक महत्त्वाचं असं तुम्हाला मी अपडेट सांगतो। यामध्ये जे आकडा आहे साधारणतः जे शेतकरी यामधून बाकी आहे अजून तो साधारणतः 6.5 लाख शेतकऱ्यापर्यंतचा हा आकडा असू शकतो की जे 2015 ते 21 पर्यंतचे जे थकीत कर्ज होते आणि ज्यामध्ये त्यांची कर्जमाफी ही झाली नव्हती, काही तांत्रिक कारणामुळे असू द्या किंवा अन्य काही दुसऱ्या कारणामुळे त्यांची कर्जमाफी झाली नव्हती, अशा शेतकऱ्यांना जे आहे याचा लाभ मिळू शकते। आणि जे प्रोत्साहनपर अनुदान आहे त्यामधून जे शेतकरी वगळण्यात आले होते त्यांना याचा जे आहे ते लाभ हा मिळू शकतो। सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सध्या तरी होणार नाही असं काही चित्र नाही आहे। शासनाने जरी केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे किंवा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे आणि कर्जमाफी व्हावी, परंतु त्यावरती अजूनपर्यंत कोणताही असा ठोस निर्णय नाही आलेला आहे। बघूया, जर का काही ठोस निर्णय त्यावरती आला तर त्याबाबत देखील आपण काही जे अपडेट येईल ते अपडेट घेत राहू। परंतु ही जे कर्जमाफीच्या बातम्या येत आहेत त्या साफ खोट्या आहे की सर्व सरसगट कर्ज माफ होणार, म्हणून कर्जमाफ फक्त त्याच शेतकऱ्यांचं होणार आहे जे 2015 ते 2021 ज्यांचे थकीत आहे, ॲक्च्युअलमध्ये ज्यांचं कर्ज थकीत आहे आणि ते जे 19 मध्ये लागू करण्यात आलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना यामधून वगळण्यात आले होते, अशा शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे। आता बघूया, आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळी परिस्थिती आहे आणि सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप खराब आहे। शेतकरी आता कर्ज भरायच्या स्थितीत नाही आहे। तरी पाहूया आता काय निर्णय हा घेतला जाते, सरकारकडून अजून कोणकोणते शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतले जातात। आपण आपल्या चॅनलवरती जी खरी माहिती असणार मित्रांनो तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।